देव तुमच्या जवळ येणे किंवा न येणे हे मुख्यतः भक्ती, कर्म आणि व्यक्तीच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते। जेव्हा आपण भक्ती, श्रद्धा आणि प्रेमळ वृत्तीने देवाला शरण जातो तेव्हा देव आपल्या जवळ येतात। याउलट जेव्हा आपण अहंकार, लोभ किंवा ईर्ष्या बाळगतो तेव्हा देवाचा अनुभव आपल्याला येत नाही, ज्या कारणामुळे देव आपल्या जवळ येतात। 1. निस्वार्थ आणि प्रखर भक्ती आणि शुद्ध अंतकरण। उदाहरण, संत एकनाथांनी विठ्ठलावरची अढळ श्रद्धा ठेवली आणि त्यामुळेच ते विठ्ठलाच्या जवळ जाऊ शकले। तसेच भक्त प्रल्हादाने आपला जीव धोक्यात असतानाही देवावरची श्रद्धा सोडली नाही। त्याचे अंतकरण शुद्ध होते आणि त्याची भक्ती निस्वार्थ होती। जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाने त्वरित अवतार घेऊन प्रल्हादाचे रक्षण केले। प्रेम, देवावर प्रेम करणे आणि प्रेम वाटणे हे देवाच्या जवळ जाण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे। बायबलमध्ये देव प्रीती आहे असे म्हटले आहे। याचा अर्थ असा की प्रेमळ व्यक्ती देवाच्या जवळ असते। इतरांप्रती आदर। जेव्हा आपण इतरांचा आदर करतो आणि सर्वांना समानतेने वागवतो तेव्हा देव आपल्यावर कृपा करतात। देव सर्वत्र आहेत आणि प्रत्येक माणसात देव पाहणे हे या तत्वाचे उदाहरण आहे। या उदाहरणावरून समजते की जेव्हा तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ प्रेमाने आणि पूर्ण विश्वासाने देवाची आठवण काढता किंवा चांगले कर्म करता तेव्हा देव तुमच्या जवळ येतात, ज्या कारणाने देव आपल्या जवळ येत नाही। अहंकार आणि गर्व। जेव्हा माणूस गर्विष्ठ आणि अहंकारी होतो तेव्हा तो देवापासून दूर जातो। जेव्हा माणूस आपल्या कामाचा आणि यशाचा खूप अभिमान बाळगतो आणि इतरांना कमी लेखतो तेव्हा देवाची कृपा त्याच्यापासून दूर जाते। स्वार्थ। जेव्हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो आणि इतरांबद्दल विचार करत नाही तेव्हा तो देवापासून दुरावतो। स्वार्थी व्यक्ती केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करते आणि इतरांना मदत करत नाही, ज्यामुळे देव त्याला मदत करत नाही। वाईट कृत्य। वाईट कृत्य करणे किंवा इतरांना त्रास देणे हे देवापासून दूर जाण्याचे एक प्रमुख कारण आहे। जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, चोरी करते किंवा कोणालाही फसवते तेव्हा देव तुमच्यापासून दूर जातात। रावण हा महाज्ञानी आणि महादेवाचा मोठा भक्त होता, पण त्याला आपल्या शक्तीचा आणि ज्ञानाचा प्रचंड अहंकार होता। त्याने अधर्माने वागून दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण केले। त्याच्या अहंकारामुळे आणि वाईट कर्मांमुळे शेवटी देवाविरुद्ध युद्ध झाले आणि त्याचा नाश झाला। या उदाहरणावरून समजते की जेव्हा व्यक्ती अहंकारात अंधाळून जाते, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते आणि अधर्माने वागते तेव्हा देव त्यांच्यापासून दूर राहतात किंवा त्यांच्या वाईट कर्माचे फळ त्यांना भोगावे लागते। थोडक्यात, तुमचे चांगले विचार आणि कर्मे देवाला तुमच्या जवळ आणतात, तर अहंकार आणि वाईट कर्मे देवाला तुमच्यापासून दूर नेतात।